असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा। अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी। मोह महिषासुर मर्दनाला गुणी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी, विविध तापाची करावया धाडणी, विविध तापाची करावया धाडणी। भक्तानागी तो पावसी निर्वाणी, भक्तानागी तो पावसी निर्वाणी। आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे। आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे। वैत सारोनी बाळ मी घालीन, वैत सारोनी बाळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन। भेद रहित वारीसी जाईन, भेदरहित वारीसी जाईन, भेद रहित वारीसी जाईन, भेदरहित वारीसी जाईन। जोगवा मागे ना, आईचा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागे, नवविध भक्तीच्या करोनी नवरात्र, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र। करोनी पोटी मागे न ज्ञानपुत्र, सावनी पोटी मागे ज्ञानपुत्र, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा। दंभ सासरा सांडीन कुपात्र, सांडीन कुपात्र, दंभ सासरा सांडीन कुपात्र, सांडीन कुपात्र। आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन। पूर्ण बोधाची घेईन परडी, पूर्ण बोधाची घेईन परडी, आशा कृष्णेच्या पाडीन दरडी, आशा तृष्णेच्या पारीन धरणी। मनोविकार करीन पुरवंडी, मनोविकार करीन पुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी, रसाची भरीन दुरडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी। जोगवा मागे, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन। साजनी झाले मिनी संग, आईला साजनी झाले मिनी संग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, विकल्प नवऱ्याचा जोडीला संग, काम क्रोध हे जोडियेले मंग, काम क्रोध हे जोडीले मग, केला मोकळा मार्ग सुरंग, त्याला मोकळा मार्ग सुरंग, मोकळा मार्ग सुरंग, त्याला मोकळा मार्ग सुरंग। आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागुनी ठेविला, आईचा मागून ठेविला, लावणी नवस महाद्वारी फेडिला, लावणी नवस महाद्वारी पेढीला, एक पाने जनार्दन देखिला, एक पाने जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला,
महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाचे करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागेना आईचा जोगवा मागेना भेद रहीसी बारीच जाईना द्वैत सारुनी माळ निघालीना हाती बोधाचा झेंडा मी घेना आईचा जोगवा मागेना नवविध भक्तीच्या करुणे नवरात्रा करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ सासऱ्या सांडेन कुपात्रा आईचा जोगवा मागेन पूर्ण बोधाची भरीन परडी आसे तृष्णेच्या पाडीन दारडी मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरीन परडी आईचा जोगवा मागेन आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग काम क्रोध हे जोडियेले मांग केला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा मागेन ऐसा जोगवा मागोन ठेविला जाऊन महाद्वारी नवस फेडिला एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन द्वैत सारोनी माळ निघालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित वारीसी जाईन आईचा जोगवा मागेन विठ्ठल विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
त्याला वाटलं बसायचं आणि बसून पावले खेळायचे काय. असो, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोणी, त्रिविध तापाची कराव्या झाडणे, भक्ता लागी तू पावसे निर्वाणे. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडलीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य ते श्रन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्तनाथती, उदो भक्तनाथती, उदो भक्तनाथती, उदो उदो भक्तनाथती. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसे निर्वाणी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त
शांतीचे राजे पैठणी निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी आई भगवतीचं प्राकट्य, आई भगवतीचं वर्णन, आई भगवतीची उपासना केल्यानंतर मिळणारं फळ, त्याचबरोबर मागितलेला जोगवा या सर्वांचं समीकरण या अभंगामध्ये असल्यामुळे हा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल महाराज वर्णन करून सांगतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ही भवानी जी आहे, ही आई भगवती जी आहे, ही निर्गुण आहे, पण ही प्रगटली. कशासाठी प्रगटली, कशासाठी अवतीर्ण झाली? मोह महिषासुर मर्दना लागोनी. ह्याच्यासाठी, या महिषासुराच्या मर्दनासाठी काय झालेली आहे, तर ती अवतीर्ण झालेली आहे. त्याचबरोबर भक्ताच्या ठिकाणी असणारे जे त्रिविध ताप आहेत, त्रिविध तापाची करावया झाडणे, आणि भक्ताला त्या ठिकाणी हाके सरसे पावणारी आई भगवती या ठिकाणी प्राप्त झाली व अवतीर्ण झाली. बाबा काय म्हटलंय? त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. संकटकाली ती पावणारी अशी असणारी भगवती, तिचा जोगवा मागून म्हटलंय, आईचा जोगवा मागेन. तो जोगवा मागितल्यानंतर काय होतो? द्वैत सारोनी माळ मी घालीन. द्वैत नावाचं भक्ताच्या ठिकाणी जे द्वैत असतं ते पूर्णपणे निरसन होतं. त्याचं निरसन झालं रे झालं की हाती बोधाचा झेंडा मी घेईन. बोधाचा झेंडा त्या भक्ताच्या हाती येतो, बोध त्याला प्राप्त होतो आणि भेद रहित, कुठल्याही प्रकारचा भेद न ठेवता काय होतो तो, तर वारीमध्ये सामील होतो. भेद रहित वारीसी जाईन, आईचा जोगवा जोगवा मागेन. यासाठी काय करावं लागतं? नाथ महाराज म्हटले तरी साधना करावी लागते. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्री. या नवरात्रामध्ये नवविध असणारी ही जी भक्ती आहे, हे भक्ताला करावं लागतं. ही भक्ती केल्यानंतर काय प्राप्त होतं? तर नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा, आणि अशा नवरात्र केल्यानंतर मागेन पोटी ज्ञानपुत्रा. त्या भक्ताला ज्ञान प्राप्त होत असतं नवविध भक्तीच्या नवरात्रा केल्यानंतर. पोटी मागेन ज्ञानपुत्रा. त्याचबरोबर ते टिकण्यासाठी धरीन सद्भाव अंतरीचा मित्र. हा अंतरीचा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून हा अंतरात्मा. या अंतरात्म्याला मित्र एकदा बनवलं रे बनवलं की हा बोध काय होतो, या ठिकाणी राहतो. मग धरीन सद्भावांतरीचा मित्रा, दंभ सासरा सांडीन कुपात्रा. एकदा तो अंतरात्मा मित्र झाला रे झाला की दंभ नावाचा जो सासरा इथे बसलेला आहे ना, काय होतो तो निघून जातो. दादा सासरा म्हणजे दुसरं तिसरं लौकिकातलं सासरा नाही, अंतरातलं, म्हणून मी अंतरातलं म्हटले. आणि म्हणून हा निघून जातो. असं झाल्यानंतर पुढे काय होतं? पूर्ण बोधाची घेईन परडी. पूर्ण बोधाची परडी आपल्या हाती येते. आशा पाशेच्या पाडीन दरडी. ही पूर्ण बोधाची हाती आलेली परडी, हिच्या रूपाने काय होतं तर आशा मनीषा तृष्णा ह्या ज्या आहे त्या ठिकाणी काय होतात तर यांच्या दरडी आपल्याला पाडता येतात. त्याचबरोबर मनोविकार करीन कुरवंडी. हा बोध एकदा आपल्याला पूर्ण प्राप्त झाला तर मनोविकार जे आहे, जे विकल्प जे आहे, संकल्प आणि विकल्प दोन्हींची आपल्याला कुरवंडी करता येते. आणि म्हणून नाथ महाराज म्हणता, पूर्ण बोधाची घेईन परडी, अशा तृष्णेच्या पाडीन दरडी, मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन परडी. 9 रस सांगितलेले आहे, पैकी अद्भुत रस सांगितला आणि त्याची आपण काय करणार? मग परडी भरणार आहोत. आता अशा पद्धतीने हे सर्व झाल्यानंतर, हा बोध प्राप्त झाल्यानंतर मग नाथ महाराज म्हणतात, आता साजनी झाले मी निसंग.
आता हे साधने मी निसंग झाले. निसंग शब्दाचे 2-3 अर्थ आहेत बरं का, पण निसंग म्हणजे मोकळे झाले. आणि अशी मोकळे होऊन काय झालं मग? आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडिला संग. असं हा जो विकल्प रूपी नवरा जो आहे याचा मी काय झालं तर संग सोडला. आणि त्याचा संग सोडल्यामुळे आत्म्यामध्ये आतमध्ये असणारे जे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर जे काही असतील, हे जे मांग आहे हे मी जोडून काढले बाबा. आणि हे जोडल्यानंतर काय झालं? काम क्रोध हे जोडिले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग. हा जो सुरंग सुशोभित केलेला हा जो काही मार्ग आहे ना, हा मार्ग संत महात्म्यांनी सुशोभित केलेला आहे ना, हा मार्ग माझ्यासाठी कसा झाला? मोकळा झाला. आणि मोकळा झाला अशा पद्धतीचा सर्व जोगवा मागून आणला. आणि नाथ महाराज म्हणतात, ऐसा जोगवा मागून ठेविला. असा जोगवा मी मागितला आणि काय केलं तर त्या आई भगवतीच्या पुढे त्या ठिकाणी ठेवला. आणि ठेवून त्या भगवतीच्या महाद्वारामध्ये जाऊन काय केलं तर मी जो नवस केला होता ना, तो नवस आता फेडून टाकला. एकपणे जनार्दन देखिला. आणि हा सर्व नवस फेडल्यानंतर आता एकपणे तो एक भगवान परमात्मा आणि मी हे सर्व द्वैत जे होतं ना प्रपंचातील सर्व, हे सर्व द्वैत निरसून गेलं. तो आणि मी कोणी भिन्न नाहीये, तो आणि मी एकच आहे. आता एकपणे जनार्दन देखिला. आणि काय झालं? अशी प्रचिती आल्यानंतर जन्म मरण रूपी जो फेरा आहे हा फेरा कायमचा संपला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन विठ्ठल. कीर्तन संपलं, तुम्ही उठले नाही का अजून? अहो, अभंग जो सेवेसाठी निवडला त्याचा अर्थ सांगून झाला. आता काय ऐकायचं शिल्लक राहिलं? चालून द्या. पाड्याचे बाबा म्हणतात चालू द्या. तुम्ही ड्रेस नाही आणला का आज? ड्रेस नाही आणला? अरे वा, खूप सुंदर. चालू असलेला हा ज्ञानयज्ञ नामयज्ञ नवरात्रोत्सवानिमित्ताने महिला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी सर्व आमच्या कोंगाई माता महिला भजनी मंडळ या सर्वांनी केलं. आणि त्याच्या 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही माझ्याकडे त्यांनी सर्वांनी सोपवली. आज या ठिकाणी इतका आनंद उरामध्ये असा दाटून आलाय काय सांगू तुम्हाला. अगदीच दृष्ट लागावीची असा हा दिंडोरीतील हा महिला सप्ताह. विठ्ठल सांगू का तुम्हाला बरं का, काय असतं महिला म्हटलं की महिलांना काय येतो? दबाव येतो? अजिबात नाही. आमच्याकडे पण कुणाला वाटतंय का? ते थोडा फॅन आमच्याकडे करा ना, गरम होऊ राहिले मला इथं. त्यापूनच आपल पोट्यावाने घेतल्या वेळेला तिकडूनच पार ओढूनच घेतलाय. हा, राहू द्या असा. ऐका बर का, महिला काय करू शकता अशी प्रत्येकाची एक धारणा असते. महिलांना आजही तिकडे दिलं असेल 50% आरक्षण, पण आजही घरातून नाहीये. अनेक बाबतीत वेदकालीन, पुराणकालीन, उपनिषदकालीन, संतकाल आणि त्याही पेक्षा आजचा काल आपण जर पाहू गेलो, तुम्हाला काही त्रास होतो का या फॅनचा? मग शिट्टी देऊ राहिलं म्हणून म्हटलं. तर त्यावेळेचे आपण पाहिलेले प्रसंग, आपण वाचलेले प्रसंग, आपण ऐकलेले प्रसंग आणि आजही आरक्षण असून सर्व काही असून सुद्धा स्त्रीकडे जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर स्त्री स्वतंत्र नाहीये.
आपल्या हे लक्षात येते. आणि म्हणून असे एक बघितल्यानंतर असं वाटलं मला. आणि त्याहीपेक्षा या कोंगाई मातेच्या मंदिरामध्ये जेव्हा मी पहिली दर्शनाला गेले ना, तेव्हा मनातून अशी स्फूर्ती निर्माण झाली की आपल्याला इथे काहीतरी करायचंय. काय करायचंय? शिवकृपा लॉन्सला जवळच प्रवचनाला गेली. आमचे दत्तूभाऊ भेरे, नितांत प्रेम करणारी ही माणसं, दत्तूभाऊंच्याकडे नाही आमच्या घरी आलेच पाहिजे. गेलो. गेल्यानंतर ताई, तुम्ही आता असं नुसतं रमून चालणार नाही बा संसारात. मी कधी रमलेच नाही मुळात, पण आता काहीतरी केलं पाहिजे. 2 ठिकाणाहून मला अशी स्फूर्ती भेटली. म्हटलं नाही, खरंच आता जागा झालं पाहिजे. आणि म्हणून सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या प्रेरणेनं, सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी महिला सप्ताहाचं आयोजन नियोजन केलं. आणि इवलेसे रोप आम्ही दादांच्या परवानगीने हरिपाठापासून सुरुवात केली. 1.5 महिन्यापूर्वी. कुठून? हरिपाठापासून. सुरुवातीला 5 महिला आल्या. दुसऱ्या पुन्हा शनिवारी 10 महिला झाल्या. त्याच्या पुन्हा दुसऱ्या मंगळवारी, रत्नाताई बरोबर ना, 15 महिला झाल्या. अरे वा, आता कार्य करणं आपल्याला सोपं आहे. सर्वांनी हे सहकार्य केलं. आणि पाहता पाहता इवलसे रोप लाविले द्वारी या कोंगाई मातेच्या मंदिराच्या समोर आपण इवलसं रोप लावलं. आणि हा आजचा त्याचा वेलू गेला गगनावरी हा तुमच्या समोर दिसतो आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सर्वांच्या मी कोणी कीर्तनकार नाही, पहिलंच तुम्हाला सांगून ठेवते. तुम्ही सगळ्यांनी इथं उभं केलंय म्हणून राहिले. सर्वांच्या वतीनं विठ्ठल विठ्ठल. आज खूप दूर दूरवरून या ठिकाणी संत महात्मे, मायबाप, श्रोतवर्ग सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणविंदावर नतमस्तक होते आणि थोडं अभंगाकडे वळते. विठ्ठल अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसे निर्वाणी. नाथ महाराजांचा परिचय मी देत बसत नाही, आपल्याकडे तितका वेळ नाही. आपण सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नाथ महाराज ऐकले आहे म्हणून मी तिकडे वळत नाही. नाथ महाराज शांतीचे राजे, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आई भगवतीचं वर्णन करतात. ही भगवती प्रगटली, अवतीर्ण झाली, या भूतलामध्ये अवतीर्ण झाली. कशासाठी झाली त्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ही भवानी कशी आहे तर ती अनादि आहे. अनादि शब्दाचा अर्थ 1 सेकंदामध्ये तुम्हाला सांगून सांगते. अन म्हणजे नाही, संस्कृत मध्ये न म्हणजे नाही, अन म्हणजे सुद्धा नाही. आदी, आदी म्हणजे सुरुवात. संस्कृत मध्ये आदी शब्दाला आपण काय म्हणतो? सुरुवात. जिची सुरुवात म्हणजे जिचा जन्मच नाही, जिचा जन्म नाही. मला सांगा, मृत लोकामध्ये आपण जन्माला आलो, जे जे दिसतं, जे जन्मलंय, श्रीमद भगवद्गीतेमध्ये असं म्हटलंय, जातस्य ध्रुव मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहायर्थे नत्वं शोचितुमर्हसि. मौली ज्ञानोबराणे यांच्यावर त्या ठिकाणी ओवी लिहित असताना मौली म्हणतात, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे अर्जुना, काय आहे? जे जन्माला आलं ते नासे, ते संपत, त्याचा नाश सांगितलाय, ते नाशिवंत आहे. मुळात इथे नाथ महाराज सांगतात, ही अनादि जी आहे ना, हिचा जन्मच नाही. माझं बोलणं सगळ्यांना समजतंय ना? हिचा काय नाहीये, जन्मच झाला नाही तर नाश होणार आहे का? नाशाचा विषयच येत नाही, बरोबर. एक
अनादी, ही अनादी आहे. निर्गुण, निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी नाहीत आणि गुण जिच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गुण नाही. परत मौलिंकडे जाऊ आपण. गुण सांगितले किती? षडगुण. षडगुण संपन्न जाण एक भगवंताची है ना. किती सांगितले? ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण वर्य वसती जेत म्हणवण तू भगवंतू. हे 6 गुण एका भगवंताच्या ठिकाणी आहे. आणि भगवान आणि देवी, देव आणि देवी भिन्न नाही. शक्ती शक्तात न पृथक शास्त्र सांगतं. शक्ती ही शक्ताहून वेगळी नाहीये. म्हणजे जे देवाच्या ठिकाणी गुण आहेत ते याच्याही ठिकाणी गुण आहे. जे देवीच्या ठिकाणी गुण आहेत ते देवाच्या ठिकाणी सुद्धा गुण आहे. परंतु ही अवताराला येण्यापूर्वी, प्रकट होण्यापूर्वी कसे आहे? निर्गुण. निर्गुण म्हणजे काय? ज्याच्या ठिकाणी गुण नाही असे. मुळात तुम्हाला सांगते, आता हा मंडप आहे हे ना. सर्व छान झालर बसवली आहे, कमान बसवली आहे, पडदे टाकले आहेत, खूप सुंदर सुशोभित केलेलं आहे. का हे सगळं केलं? याला आकार आहे, याला आकार आहे. हा आयताकृती असा सुंदर दिसतोय म्हणून त्याला सजवता आलं. बरोबर आहे. जसं तसं याला आकार आहे म्हणून याला सर्व देता आलं, करता आलं, सजवता आलं. ज्याला आकारच नाही तो निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, वा वा. नाही वर्ण कसा आहे भगवान परमात्मा? रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण ही तू चिरगुराया. तो निराकार आहे, तो निर्गुण आहे. तशी आई भगवती सुद्धा ही कशी आहे? निर्गुण आहे, अनादी निर्गुण. पण महाराज म्हणतात ती प्रगटली भवानी. प्रगटली. आता ही प्रगटली सांगण्याकरिता तुम्हाला कुठे यावं लागेल माहितीये? दुर्गा भागवतामध्ये. दुर्गा भागवताला आपण विचारू ही प्रगटली कसे प्रगटली? 5 मिनिटांमध्ये सांगते, ऐका. सुरत नावाचा राजा आहे. सुरत नावाच्या राजा दुर्गा सप्तशतीमध्ये देखील आपल्याला वाचताना पारायण करताना ते आलेलं आहे. सुरत नावाचा राजा आणि त्या सुरत नावाच्या राज्यावरती परचक्र आलं. परचक्र आल्यानंतर त्याचं राज्य गेलं. पत्नी दुरावली, मुलं बाळ दुरावले, सर्व गेले. दुःखी झाला आणि संकट आल्याबरोबर माणसाला खडबडून तो जागा होतो आणि देव आठवतो. बरे का? संकट आल्यावर जागा होऊन देव आठवला तर त्याचं परम भाग्य. पण काही माणसं संकट आल्यानंतर हताश होतात, निर्बल होतात आणि त्याच दुःखामध्ये पुन्हा पुन्हा दुःखी होत बसतात आणि व्यसनाधीन होतात. हे काय आहे? तरी हे अधोगतीचं लक्षण आहे. परंतु संकट आल्यानंतर तोच मनुष्य जर त्या ठिकाणी हतबल न होता तो जर भगवत प्राप्तीकरिता जर गेला तर त्याचं परम भाग्य. आणि म्हणून हा जो असणारा सुरथ नावाचा राजा, हा राजा त्या ठिकाणी अरण्यामध्ये गेलाय. अरण्यामध्ये जाऊन मेधा ऋषींच्या आश्रमामध्ये राहू लागला. तिथे पूजा पाठ, नित्य नियम, भगवंताचं देव दर्शन, पाठ विधी जे काही असेल
भगवंताचं कार्य करू लागला, भगवत चिंतन करू लागला, नामस्मरण करू लागला. बरं का महिला मंडळ, अशा कालावधीमध्ये हे सगळं करतोय, परंतु त्याच्या चित्तामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येऊ लागली, माझं राज्य, माझी राणी, माझे राजपुत्र, तो सर्व परिवार, हे सर्व सुंदर चालू असताना आलेलं परचक्र, हे सर्व अशा बाबी त्याच्या निरंतर फक्त चिंतनामध्ये होत्या. तो भगवत पूजा करत होता, सर्व काही करत होता, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये हे चाललेलं होतं. आणि म्हणून असा फेरफटका मारत असताना दुःखी, कष्टी, निराश होऊन त्या आश्रमामध्ये फेरफटका मारत होता. अशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी समाधी नाम वैश्य हा देखील त्या आश्रमामध्ये आला. आश्रमामध्ये आला हे कोणी सांगितलं नाही म्हणून सांगायला लागले बरं का. आजचा शेवटचा दिवस आहे ना, 7 दिवस मी इथंच होते, ओले कुठलंच कीर्तन घेतलं नाही, कुठंच गेले नाही. का? हे आपल्याला व्यवस्थित संपन्न करायचं होतं. आणि म्हणून हे कोणी सांगितलंय म्हणून मला आज आवर्जून सांगावं असं वाटलं. ही प्रगटली, पण का प्रगटली? फक्त महिषासुरासाठीच प्रगटली का? त्याच्यात दुसराही अर्थ महत्वाचा आहे, तो तर आहेच आहे. ऐका, समाधी नाम वैश्य हाही त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर अत्यंत दुःखी, कष्टी, निराश, हताश, हतबल झालेला अशा पद्धतीने तो राजाने पाहिला. राजाने पाहिल्यानंतर त्याने त्याला प्रश्न केला, बाबा रे, तू इतका दुःखी, कष्टी आणि असा का दिसतोयस? अशा कालावधीमध्ये तो वैश्य जो आहे तो त्या ठिकाणी त्या राजाला, सुरथ राजाला उत्तर देतो, बाबा रे, सुखाचा संसार चालू होता, पण पत्नीने, पोरांनी घराच्या बाहेर हकलून दिलं, मारलं, झोडलं आणि घराबाहेर हकलून दिलं. ही परिस्थिती सगळ्यांची, आपल्या भागात नाही म्हणत मी, शहरामध्ये. म्हणून तर ते वृद्धाश्रम तयार झाले. पण सांगू तुम्हाला, अहो, ही जी दिंडोरी भूमी आहे ना, ही दिंडोरी भूमी राजा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी आहे. महाराज, आज छत्रपती शिवाजी राजे नसते तर हा कीर्तनाचा धर्म मंडप नसता, माय माऊलींच्या डोक्यावर पदर नसते. ही माय माऊली रोज स्नान झाल्यानंतर कपाळी कुंकवाचा जो टिळा लावते ना, हा दिसला नसता. बर का, आपल्या दारामध्ये पवित्र तुळशी जी आहे ना, जर छत्रपती नसते तर ती दिसली नसती राजा. पण हा एक राजा असा होऊन गेला, या राज्यामुळं हे राज्य सुराज्य झालं दादा, सुराज्य झालं. सांगू तुम्हाला अजून, ऐका, हे राज्य स्वराज्य व्हावं अशी कुणाची इच्छा होती हो? स्त्रींची इच्छा होती. पण जिजामातांची तर इच्छा होतीच होती. तुम्हाला अजून एक सांगते, हे स्वराज्य स्वराज्य व्हावं अशी इच्छा महाराज त्या ठिकाणी शाहू महाराजांची होती. कुणाची होती? चाकरी करत होते तिकडं, मग सुभेदार सगळी पदं घेतली, सगळं झालं, पण गुलामीत राहावं लागतंय ना. हे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे अशी त्या ठिकाणी शहाजी महाराजांची इच्छा, त्यांनी ती इच्छा प्रगट केली जिजाऊ मातेकडे. पत्नी कशी असावी, पत्नी कशी असावी? पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी पत्नी असावी. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालं, शहाजी महाराजांनी सांगितलं, अहो, आम्ही इकडे हे सांभाळतो आहोत, तुम्ही शिवाजी महाराजांना घेऊन तिकडे जावं आणि स्वराज्य निर्माण करावं. ही मूळ इच्छा कुणाची आहे? शहाजी महाराजांची. मग स्वराज्य स्थापना केली ही छत्रपतींनी आणि स्वराज्याचं रक्षण केलं धर्मवीर संभाजी महाराजांनी. आणि म्हणून बघा, हे स्वराज्य निर्माण व्हावं. बाळा, या आया बहिणींचा हा जो त्रास आहे ना,
हा कायमचा संपवावा आणि म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. माता जिजाऊंनी सांगितलं. डोळ्यामध्ये पाणी आलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. एक थेंब पाण्याचा बघितला. आऊसाहेब, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी कशासाठी? शिवा, बघतोस का? बघा शिवा, ओ या माय माऊलींना किती त्रास होतोय. हे दुष्टगण किती त्रास देत आहे. हा त्रास संपावासा जर वाटत असेल ना, पहिलं स्वराज्य निर्माण करा. हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी एका माय माऊलीच्या आपल्या आईच्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब पाहिला न पाहिला तर स्वराज्य निर्माण केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्याच भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, त्याच भूमीमध्ये जन्माला आलो. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा. सांभाळा नाही म्हणत मी, कधीच नाही. माझ्या प्रवचनातूनही नाही, कीर्तनातूनही. सांभाळा म्हणणं वेगळे, सेवा करणं वेगळे. सेवा करणं अत्यंत गरजेचे. सेवेमध्ये प्रेम आहे, सेवेमध्ये आपुलकी, सेवेमध्ये भावना आहे, सेवेमध्ये सर्वस्व आहे. सेवेमध्ये सांभाळणं आलं बरं का. सांभाळा म्हटलं की त्याच्यामध्ये प्रेम असेल, आपुलकी असेल, सांगता येत नाही. आणि म्हणून सेवा करा आई वडिलांची. याच भूमीमध्ये छत्रपती येऊन गेले. दादा, छत्रपती इथे आले हे आपलं परम भाग्य. आणि छत्रपती इथे आले म्हणून माता कोंगाई आपल्याला प्राप्त झाल्या. विठ्ठल ही निर्गुण असणारी भवानी प्रगटली. ती का प्रगटली हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते आहे. त्या ठिकाणी समाधी नाम वैशाला सर्वांनी बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर तो आपलं दुःख त्या सुरत राजाजवळ मांडू लागला. दादा रे, मलाही बाहेर काढलंयस. आता हे दोघं एका दुःखाची झाली. माझा सोपा आणि साधा प्रश्न आहे. दादा, अशोक दादा, मला सांगा, मित्रत्व केव्हा होतं? सारखं. बघा, आमच्या सरलाताईंचं म्हणणं असं आहे, सारखं दुःख असेल तर काय होतं? मैत्री होते. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी समाधीनाम वैश्य आणि राजा सुरत यांचं दुःख सारखं होतं. राणी दुखिया दुखी भेट. बाबा, दुखी भेटले की त्या ठिकाणी काय होते? मित्रत्व मिळतं. रामायणातलं सोपं उदाहरण सांगते. प्रभू रामचंद्र आणि सुग्रीव यांची चटकन मैत्री जमली. का? समदुःखी हे की नाही, समदुःखी. आणि म्हणून याही ठिकाणी सुरथ राजाची आणि वैश्याची मैत्री जमली. तिथे दोघं जण राहू लागले, पूजापाठ करू लागले, नामस्मरण करू लागले. पण दोघांच्याही मनातला संसार सुटत नव्हता. ऋषींच्या आश्रमात राहून सुद्धा संसार सुटत नाही. असं का होतंय? म्हणून त्यांनी प्रश्न विचारलाय मेधा ऋषींना. मेधा ऋषींच्या जवळ जातात आणि प्रश्न करतात. ऋषीवर्य, आमचे एक शंका आहे, आमचा एक प्रश्न आहे, भगवान आम्हाला उत्तर द्यावं. हे दुर्गा सप्तशतीमध्ये आम्ही वाचलं. बरोबर. काय उत्तर द्यावं? ऐका. आमचं हे सर्व त्यागलंय, आमच्यापासून हिरावून घेतलंय, आमच्या जवळ ते नाहीये, तरी त्याचा दुःख का होते? तेव्हा हा जो मोह उत्पन्न झालेला, हे जे दुःख आहे, हा जो त्रास आहे, हा त्रास आम्हाला का होतय? तेव्हा मधा ऋषी सांगतात की ही महामाया आहे आणि ह्या महामायेच्या हातामध्ये सर्व सूत्र आहेत. बरं का. तेव्हा मेधा ऋषी वर्णन करून सांगतात, या जगताचं उत्पत्ती, पालन आणि संहार ही महामाया करत असते. ती 3 रूपाने अवतीर्ण होते. कोणते कोणते? महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. या 3 रूपाने ती प्रकट होते. आणि जसं ब्रह्मा, विष्णू, महेश, ब्रह्मदेवाचं कार्य जगताची उत्पत्ती करणं, त्याबरोबर भगवान विष्णूचं कार्य आहे जगताचं पालन पोषण करणं, आणि भगवान शंकराचं कार्य आहे जगताचा
संहार करणं, तसं महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघे देखील त्या ठिकाणी या 3 बाबीने हे सर्व आणि व्यवस्थित सांभाळत असतात. आणि म्हणून मेधा ऋषी आता या दोघांनाही हे सविस्तर वर्णन करून सांगतात. मग हे दोघेही जण मेधा ऋषींकडे एक प्रार्थना करतात, ऋषीवर्य यांची उत्पत्ती कथा काय आहे ते आम्हाला कृपा करून सांगावं. तेव्हा मेधा ऋषी म्हणतात की ही प्रगटली, पण कशी प्रगटली ऐका. कशी प्रगटली, जेव्हा महाप्रलय झालेला होता, 4 युग संपल्यानंतर 4 युग कोणते? सत, त्रेता, द्वापार आणि कली. हे 4 युग संपल्यानंतर कलीच्या अंती, हे थोडं माझ्याकडे लावा थोडस, खरंच गरम होतं बरं का इथं आता. हा ना, बस बस बस, हा बस बस. विठाल विठाल काय सांगत होते? काहीतरी सांगत होते मी, कारण मी पहिलंच तुम्हाला सांगितलंय मी काही कोणी कीर्तनकार, तुम्ही समोर बसले म्हणून मी इथं उभा राहिले. 4 युग या कलियुगाच्या अंती बरे का नाथ महाराजांनी एका ठिकाणी असं वर्णन करून ठेवलंय. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकुन सांगावया आले यमाई माझे नाम. काही काय बाबा दुरील माझा देश, शकुन सांगावया मी आले कलियुगास. ब्रह्मा विष्णू महेश पुस्ती शकून आम्हास. हे सगळं आता लय मोठा मंग येतो, 15-20 कडव्याचा येतो का, एवढा म्हणू का मी इथे, एवढा नाही म्हणून दाखवत. त्याच्यामध्ये वर्णन असं केलंय, थोर थोर वारा झुंडात सुटेल, थोर थोर पर्वत उडून जातील, 18 जाते एके ठिकाणी जेवतील. बाबा ही कलियुगाचं सांगत असताना असं म्हटलंय, पूर्ण हा महाप्रलय होणार आणि महाप्रलय झाल्यानंतर समस्त हे जलमय होतं, पूर्ण जलमय. आणि जलमय झाल्यानंतर अशा अवस्थेमध्ये हे सर्व होतं. आणि अशा ठिकाणी शेषशाही भगवान विष्णू पहुडलेले होते. क्षीरसागरी शेषशाही भगवान विष्णू पहुडले असले का तेव्हा त्यांच्या कर्णकुटापासून नुकतेच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली होती. नाभीतून उत्पत्ती होऊन तो आपलं खटपट करत होता. माणूस कसा तयार करायचा, माणसाला शेपटी बसवायची का नाही बसवायची, त्याला कान कसे द्यायचे, पुढं चालून जर त्याला चष्मा लागला तर अडकवण्याची सोय पाहिजे. त्याने किती बारकाईने माणसाला निर्माण केलं असेल विचार करा. पुढं चालून जर कोरोना आला, मास्क अटवायची जर वेळ पडलीच तर कुठं अटकवायचे. अहो भगवंताचं डोकं आहे. या जगतामध्ये किती लोक आहेत, असंख्य मोजता येऊ शकत नाही. भारतामध्येच एवढे झाले, किती आहे, जवळ 135 नाही 140 करोड लोक, बरोबर ना. 140 देशवासी, करोड देशवासी आपण ऐकतो की नाही. 135 कुठे राहिले. मेरे प्यारे 100 आहे की नाही. आणि म्हणून एवढी लोक तर नुसती भारतात झाली, अख्ख्या जगामध्ये किती असतील, पण एवढे असून सुद्धा एकाचा सुद्धा थंब एकासारखा आहे का. कसा असेल तो निर्माण करणारा असं लक्षात येते. विठ्ठल विठ्ठल सर्व खटपट करत होता. माणूस तसं काय कसं तयार करायचा, पशु पक्षी कसे तयार करायचे, झाडं झुडपं वगैरे वगैरे, असं आत्मविज्ञानाचे जसे प्रयोग होतात की नाही तसं ब्रह्मदेव सुद्धा प्रयोग करत होते. आणि अशा कालावधीमध्ये भगवान विष्णू शेषशाही पहुडले असताना त्या कालामध्ये भगवान विष्णूच्या कर्णकुटापासून म्हणजे कानातल्या मळापासून मधु कैटभ जन्माला आले. बरं, हे मधु कैटभ जन्माला आले नाही कुठं तर लगेच ब्रह्मदेवाला खायलाच धावले. खायला धावल्याबरोबर भगवंताने विचार केला, बाबा रे, जर या ब्रह्मदेवाचा नाश केला
तर सृष्टी उत्पन्न होईल कशी. आणि म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेव घाईनं पळत पळत आला. भगवंत झोपलेले होते, त्या ठिकाणी येऊन भगवतीची आराधना करू लागला. आदिमाया महाशक्ती महामेधा आणि अशा पद्धतीने हे सर्व वर्णन केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान विष्णूच्या निद्रेतून एक महामाया उत्पन्न झाली, बलाढ्य अशी उत्पन्न झाली, काळी कुट्ट निर्माण झाली, ती महाकाली. कोणती? ती महाकाली उत्पन्न झाली. आणि उत्पन्न झाल्यानंतर मग भगवंताला सांगू लागली, भगवंताचं दर्शन घेतलं, मला काय काम आहे. मग तिथून पुढे मग महाराज वर्णन करून सांगतात, ही अनादी निर्गुण, ही निर्गुण होती, अनादी, परंतु ती प्रगटली. आता इथं कुणासाठी प्रगटली? मधुकैटभासाठी. मधुकैटभासाठी प्रगटली. तू म्हणाल महाकाली प्रगटली मधुकैटभासाठी, महालक्ष्मीचं काय? महालक्ष्मी कशी निर्माण झाली त्याची खूप सुंदर कथा सांगितलेली आहे बरं का. महिषासूर नावाचा हा दैत्य उन्मत्त होऊन मातलेला, तोनी संपूर्ण जगत घेतलं ताब्यात, जिंकलं. देव धर्म सर्व त्रास देत ब्राह्मण सर्वांना त्रास देऊन सत्पुरुषांना त्रास देऊन अत्यंत त्रस्त केलं. आणि अशा कालावधीमध्ये त्यांना स्वर्गारोहण केलं. स्वर्गातला तो जो इंद्र होता ना राजा, त्या इंद्राला सुद्धा जिंकून त्या ठिकाणी त्याचं राज्य मिळवलं, म्हणजे स्वर्गाचं राज्य देखील मिळवलं. इंद्रादी देव सर्व देव आता भगवान परमात्म्याकडे आणि भगवान शंकराकडे आले. आणि भगवान विष्णूकडे आले, आराधना करू लागले, हे भगवंता आता वाचव, तुमच्याशिवाय आता काहीही आधार नाही. आणि म्हणून भगवान शंकराला भगवान विष्णूला राग आला आणि रागाच्या वेशामध्ये दोघांच्याही भ्रुकुटीतून, भ्रुकुटी म्हणजे या दोन भुवयांचा मधला भाग, या भ्रुकुटीमधून अत्यंत असं सुंदर असं तेज निर्माण झालं. आणि त्या तेजापासून ही देवी उत्पन्न झाली, तिचं नाव आहे महालक्ष्मी. त्याचंच वर्णन मानात महाराज पहिल्या चरणामध्ये करतात. अनादी निर्गुण भवानी, ती भवानी ही प्रगटली. भव म्हणजे हा दुस्तर, ही नदी, हिला तारक असणारी ही ठिकाणी काय झाली तर ही प्रगटली, अवतीर्ण झाली. कशासाठी
मोह महिषासुर मर्दना लागोनी. या महिषासुराचा वध करण्यासाठी ही महालक्ष्मी प्रगटली, अवतीर्ण झाली. आता प्रगटली म्हणजे कुठून प्रगटली मी हे पहिलं सांगून चुकले. भगवान विष्णू आणि भगवान शंकराच्या भ्रुकुटीमधून ती प्रगटली आणि प्रगटून तिने काय केलं, महिषासुराचा वध केला. आजही त्या ठिकाणी राजूरच्या डोंगरच्या तिथे महिषासुराचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी त्या महिषासुराचा वध केलेला आहे. आजही ते भारतामध्ये आहे. आणि म्हणून अशा महिषासुराचा वध केला. आणि महिषासुराचा पण कोणता महिषासूर, आता इथे पुन्हा रूपक आहे, मोहरूपी महिषासुराचा त्या ठिकाणी वध केला. आता अजून सविस्तर ऐका बरं का. कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं हे दशरथ आहे, हा रथ आहे. दश म्हणजे 10 इंद्रियांचा हा रथ. आता ऐका, इथे सुद्धा काय आहे, इथं स्वर्ग आहे, इथं मृत्यू आहे, इथं नरक आहे, इथं वैकुंठ आहे, इथं भवानी आहे, इथं परमात्मा आहे, इथंच महिषासूर आहे, इथंच सगळं आहे. याच्या पलीकडे कुठे जाण्याची गरज नाहीये. म्हणून तर एक ठिकाणी असं म्हणतात, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. बाबा रे, हे सर्व इथंच आहे बरे का. हा जो देह आहे ना, या देहामध्ये महिषासूर आहे. मग या महिषासुराचा वध करण्यासाठी भवानी देखील इथं प्रगट करायची आपल्याला. आणि ही भवानी प्रगट का करायची आहे, तर मोहरूपी महिषासूर नष्ट करण्यासाठी. मोह कशाला म्हणायचं माहिती का, जसं राजा सुरथ आणि तो वैश्य, तसंच कालही कीर्तनामध्ये सांगितलं कुणाला मोह झाला होता, अर्जुनाला. प्रत्येकाला मोह आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी मोहरूपी राक्षस आहे. या राक्षसाचा वध करण्यासाठी या भगवतीची प्रार्थना करायची आणि तिला इथं निर्माण करायचे, तिला इथं प्रगट करायचंय. सांगू का, मोह म्हणजे काय, जे आपलं नाहीये पण प्राप्त व्हावंसं वाटतंय त्याचं नाव मोह. मग हा जो मोह आहे हा प्रत्येकाच्या ठिकाणी रात्रंदिवस धडपड तडपड करतो माणूस. कशासाठी हो, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणा एका मुक्ती अज्ञानाही गेला, हे मिळावं ते मिळावं हे करता करता आयुष्य संपत. हा जो मोह आहे ना, महाराज म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, हा मोहरूपी महिषासूर मारण्यासाठी इथे भवानी आपल्याला प्रगट करायची आहे. आपण प्रत्येक जण आई भगवतीची जी उपासना करतो आहोत ना, ही उपासना यासाठीच करतोय. नवरात्र म्हणजे आता खूप काही ऐकलंय आपण, 9 कलरसाठी करायची, अजिबातच नाही. कशासाठी नवरात्र करायचे, कशासाठी भगवतीकडे आज मागणं मागायचं आहे, हे याच्यासाठी. कशासाठी जोगवा मागायचा आहे भगवतीकडे, तर याच्यासाठी मागायचा आहे हा जोगवा का, आपल्या ठिकाणी असणारा मोह, मत्सर, दंभ, अहंकार, हे सर्व षड्रूपांचं आपल्याला काय करायचं आहे, तर यांचा मारा करायचा आहे. आणि म्हणूनच हे नवरात्र उत्सव. विठ्ठल हा मोहरूपी महिषासूर मारून मर्दना लागवणी. त्याच बरोबर त्रिविध तापामध्ये आपण जे होरपळतो आहोत ना, कोणते त्रिविध ताप, कोणते त्रिविध दुःख, अनेक ठिकाणी त्याचं वर्णन केलंय, विचारसागरामध्ये वर्णन आलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी योग वासिष्ठामध्ये सांगितले, प्रत्येक ठिकाणी मौलिद ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. त्रिविध दुःख कोणते, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक,
या तिन्ही दुःखामध्ये मनुष्य हा जीव होरपळतो आहे. या तिन्ही दुःखातून सुटका करून घ्यायची असेल तर आई भगवतीची आपल्याला प्रार्थना करावं लागेल. त्रिविध दुःखाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आणि म्हणून त्या आईची आपल्याला उपासना करून तिचा जोगवा मागायचाय. तिच्याकडे हे मागणं मागायचंय. काय मागणं मागायचंय? व अभंगाचं दुसरं चरण. द्वैत सांडोनी माळ मेघाली द्वैत सांडोनी माळ मेघाली द्वैत सारे माळ मेघाली द्वैत सारे माळ मेघाली द्वैत सारोनी माळ मेघालीन. आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी मोह दंभ हे सर्व त्याचबरोबर द्वैत ठासून ठासून भरलेले बरे का. पण सांगू तुम्हाला आपल्याला द्वैतही नाही आणि अद्वैतही नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे अनुमाने अनुमाने. या अवस्थेला या बोधावर आपल्याला रूढ व्हायचं आहे. त्याचबरोबर हाती बोधाचा ना ज्ञानाचा झेंडा घ्यायचा आहे आणि भेद रहित बरे का. आपल्या ठिकाणी जो भेद आहे ना, हा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा अमका आहे, हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा लहान आहे, हा थोर आहे, हा या जातीतला आहे, हा त्या पातीतला आहे, काय जे असेल जितकाही भेद असेल बाबा महाराज तर वर्णन करून सांगतात. उंच नीच काही नेने भगवंत इष्ट भाव भक्त जे कोणी तिष्ठे भाव भक्ती देखून या किंवा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भाव जर आपला अंतरातला शुद्ध जर असेल ना, तुम्ही कोणी असा काही असा कुठलेही असा दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला भाव झाला दुरी नाही देव त्याला
ना त्याला देव दूर नाही बाबा, लांब नाही बाबा, त्याच्या जवळ आहे रे. आणि म्हणून त्या ठिकाणी भावशुद्ध जर असेल ना तर हा भेद दूर जातो. महाराज या म्हणतात तुम्हाला जर भगवंताचं भक्त व्हायचंय ना, तुम्हाला जर परमात्म्याचं लाडकं व्हायचं जर असेल ना तर काय करा, भेद भ्रम अमंगळ त्याला दूर सारा. तो दूर गेला रे गेला की मग हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीसी जाईन, आईचा जोगवा मागेन. ही सर्व अवस्था झाल्यानंतर नवरात्र हा उत्सव करायचा आहे. कशासाठी? नववीन भक्ती का करायची आहे? ऐका, नवरात्र उत्सव म्हणजे साडीन रंगापुरता मर्यादित नाही, तर कशा करता करायचंय, आपल्याला काय करायचं या नवरात्रामध्ये? महाराज भागवतामध्ये त्या ठिकाणी वर्णन आलंय. काय म्हटलंय? नवविधा भक्ती. कोणत्या आहेत त्या भक्ती? श्रवणम कीर्तनम विष्णू पादनम सेवनम. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्मनिवेदनम. कोणत्या नवविधा भक्ती? तर श्रीमद भागवतामध्ये वर्णन करून सांगितले या नवविधा भक्ती. आता नवरात्रामध्ये हा देवीचा मित्रमंडळ, इथं हा मित्रमंडळ, मग त्याच्यामध्ये 5-6 जण, तिकडून 5-6 जण, प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक मित्रमंडळ. आणि रात्री त्यांना एकच उद्योग, एवढा मोठा डीजे सांगायचा, 7-8-10 मुली जमवायच्या. आपल्यालाही काहीतरी वाटायला पाहिजे. आता ते मी कशाला इथं बोलू, म्हणजे माझा तो मुळात विषयच नाही, मी कधी बोलतच नाही, पण काही माणसांनी सांगितलं तुम्ही ते बोला. नवरात्र म्हणजे काय आहे आणि नवरात्रामध्ये नेमकं करायचं काय आहे? नुसतं मित्रमंडळ स्थापन नाही करायचंय, तिथं नुसतं त्या ठिकाणी दांड्या खेळून नवरात्रोत्सव नवविधा भक्ती होणार नाही, तर त्यासाठी काय करावं लागणार आहे? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यमात्मनिवेदनम. भगवान परमात्मा त्या ठिकाणी उद्धवाला सांगतात, बाबा रे या नवविधा भक्ती केल्याशिवाय दसरा नाम आनंद तुझ्या जीवनामध्ये कधीच मिळणार नाही. तो दांड्या खेळून तर मुळीच मिळणार नाही. तो आनंद भेटावा असं जर वाटत असेल ना तर प्रत्येकाने इथे तिथे फक्त मित्रमंडळ स्थापन करून नको तिथे ते उत्सव आणि नको तिथे त्या ठिकाणी त्या दांड्या खेळून आणि मुलींना वाईट मार्गाला लावण्यापेक्षा इथं या. हे स्टेज जे आईनं निर्माण केले ना हे त्यासाठी आहे. इथं सर्वांनी एकत्र व्हा, एकत्र या उत्सवाचा आनंद घ्या, श्रवण करा, कीर्तन करा, भक्ती करा. परमात्मा काय आहे, देवी काय आहे, धर्म काय आहे, संत काय आहे हे ज्ञात करून घ्या. एक दिवस असा सोन्याचा उजळेल या ठिकाणी की संपूर्ण भक्तिमय वातावरण मग म्हणावं नाही लागणार, मग अजिबात म्हणावं नाही लागणार. रत्नाताई घ्या 50 रुपयाची पावती. अहो काय सांगू पालखेडे मॅडम, या महिला मंडळ घराच्या बाहेर न निघणाऱ्या सकाळी 8 वाजल्यापासून तर सायंकाळच्या 8 वाजेपर्यंत घरी राहत नव्हत्या होत्या. का? हा उत्सव न भूतो न भविष्यती असा भावा यासाठी. आणि म्हणून तो आता त्या म्हणतात असं बोल जाऊ नका कीर्तनामध्ये, पण मलाच राहत नाही. डोळ्याने बघितलंय हे सगळं अनुभवलंय केलंय. पण सांगू तुम्हाला, जी माणसं म्हणत होती ना घ्या 51 रुपये, ते 51 रुपये आम्ही घेतले, सोडले नाही, घेतले. पण त्यांनी पुन्हा येऊन 1100 रुपये दिले. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आपल्याला चांगलं कार्य करायचंय. ही जी आपल्या पाठीमागून येणारी जी जनता आहे ना, ही जनता भगवान परमात्म्याच्या सांगण्यानुसार यत्तदा आचरती श्रेष्ठ तत्त देवे
वर्तते. मौलिक ज्ञानोबरे म्हणतात, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, एरते अनुष्ठिती सामान्य सकळ. आई वडील काय करतात याच्यावरून आपली लेकरं काय करतील. आई वडील जर भजन पूजन करत असतील, नाही 100% घेऊ दे, 50% तरी ते संस्कार होतीलच होतील. पण आई वडीलच गरबा खेळायला गेले तर लेकरं त्याच्या दुप्पट पण कमी नाही. आणि म्हणून जर मला खूप आनंद वाटतो, काल ताईंनी विचार सांगितलं, बाबा 50च्या आतमध्येच सर्व आहे, या 50च्या नाही, या 30च्या सर्व. हो, मग विचार केला आम्ही. 1 सेकंदामध्ये सांगते तुम्हाला, कीर्तन लांबेल माझं आज, अभंग तर सुटणार नाहीच नाही, तो अभंगच एवढा मोठा आहे आणि खूप सविस्तर चिंतन करू गेलो तो खूप चिंतनीय आणि सुंदर अभंग आहे. ऐका, हरिपाठ मंडळ तयार करायचं, सप्ताह तर करायचा, पण त्याच्यासाठी महिला पाहिजे ना, एकटीचं काम नाही. म्हणून रहाणे ताई सर्वजण आम्ही एक विचार केला, सरला ताई असतील, रहाणे ताई असतील, आपल्याला हरिपाठ मंडळ तयार करायचं. आम्ही गावात गेलो, मारुती मंदिरामध्ये गेलो, मारुती मंदिराची चावी घेतली सांगतेच तुम्हाला, का लपून ठेवू मी, घेतली, टाळ काढले. तिथं हरिपाठाला महिला जमल्या, 10-5 महिला जमल्या, पण ज्यांना टाळही वाजवता येईना, पायही उचला ना, हात थरथर कापत होते. सत्यचरित्र हे. आता काय करायचं बो, या महिला घेऊन तर आपला सप्ताह बिलकुल होणार नाही. दुसरे माझं 5 महिन्याचं लेकरू टाकून मी हे सगळं करत होते हो. दुसऱ्या वेळेस परत तिथे गेले, पण दुसऱ्या वेळेस गेले तर अशीच अवस्था. अरे रे रे, आपलं हे व्यर्थ चाललंय. मला वाटू लागलं, मी खंत पुन्हा व्यक्त केली. आणि मग आमच्या स्वाती वहिनी एक दिवस तिकडं आल्या, ताई एवढ्या लांब तुम्हाला यायचं, इतका वेळ द्यायचा, चला आपल्या विजयनगरमध्ये, चला कोंगाई माता मंदिरामध्येच, आपल्याला इथंच सर्व करायचंय आणि इथंच तयार करायचंय. इथंच आम्ही प्रॅक्टिस घेतली आणि पाहता पाहता हे भजनी मंडळ तयार झालं, तुमच्या समोर आहे. आणि म्हणून ही तिचीच कृपा आहे, हे आपलं कुणाचंच नाही. मला महत्त्वाचा मुद्दा काय आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडून मी कधीच दूर जाणार नाही. आपल्याला महत्त्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे, बाबा हे जे भेद वगैरे जे आहे ना, हे सर्व दूर सारून आपल्याला एकत्र यायचंय. आपण राजकारणामध्ये आहात, आपण समाजकारणामध्ये आहात, आपण शेती क्षेत्रामध्ये आहात, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आहात, आपण ज्याही क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये सर्वांनी एकत्र यायचंय आणि एकत्र येऊन आपलं एकच कार्य आहे, ते म्हणजे धर्म कार्य. आणि ते धर्म कार्य आपल्याला करायचंय. धर्म टिकला संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली धर्म टिकेल, संस्कृती टिकली संस्कार टिकतील, संस्कार टिकले तरच धर्म टिकेल, तरच आया बहिणी सुरक्षित राहतील. विठ्ठल विठ्ठल. आणि हे सगळं करण्यासाठी नुसते म्हातारे कोतारे जमून उपयोग नाही. या तरुणांची मला खूप 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 गरज आहे. आणि इथं बसल्यानंतर, इथं उभा राहिल्यानंतर मला ही स्फूर्ती येते. सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सर्वजण हे साथ देतात, सर्वजण हे करतात, धावतात, पळतात, सर्वजण अंग हे ओढून काम करतात. दादा, ही आई भगवतीची कृपा आहे. विठ्ठल आणि म्हणून गल्ली गल्लीमध्ये फक्त गणपती बसवण्यापेक्षा, गल्ली गल्लीमध्ये फक्त आणि मूर्ती बसवण्यापेक्षा काय करा, नवविध भक्तीच्या ज्या नवरात्र आहे ही भक्त करा. निश्चितच नवविध भक्तीच्या करोनी नवरात्र. हे नवरात्र केल्यानंतर काय होईल, पोटी मागे न ज्ञानपुत्रा. तिच्याकडे आपल्या सर्वांना आज मागणं मागायचंय. काय मागणं मागणायचं. आजचा 7वा दिवस आहे ना, म्हणजे जागराचा दिवस. कोणी इथं चटई अंथरली, कोणी ती उचलण्याचं काम केलंय, कोणी झाडण्याचं काम केलंय, कोणी वाढण्याचं काम केलंय, कोणी कणिक मळण्याचं काम केलंय, कोणी वादनाची सेवा केली, कोणी गायनाची सेवा केली, कोणी बसण्याचं काम केलंय, कोणी ऐकण्याचं काम केलंय, कोणी नृत्य पावले खेळण्याचं काम केलंय. प्रत्येकाने आपण सेवा केलेली आहे.
काय केली आपण? सेवा केली आणि काम केलं, सेवा केली का पगार मागण्याचा अधिकार देखील. हा, कष्ट केले तर मिळणार, कष्ट केले तरच ते मिळणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी त्या आई भगवतीसाठी, त्या भक्तांनी, सर्वांनी आपण काय केले तर त्या भगवतीकडे आपण ती सेवा केलेली जे ना, आता तिच्याकडे आपल्याला आज मागण्याचा अधिकार आहे. आणि ते अधिकार परत्वेच आज सर्वांनी तुम्ही मला उभं केलेलं आहे. तिच्याकडे मागायचे आपल्याला. काय मागायचंय? ए भगवती देवा पै मागता, देवा पै मागता, गायक वादकांसाठी एकदा मोठ्याने टाळी वाजवता का? खूप सुंदर सातही दिवस अत्यंत उत्तम आणि अशा पद्धतीने दिली. वासुदेवा पंढरीचा हेची देवा पै मागत. हे भगवंता, मी तुझ्याकडे हेच मागणं मागतो आहे. काय मागणं मागतो तर चरण सेवा अखंडित. हे भगवंता, तुझं हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान आई भगवती भगवंता मला हे दे. तू हे ज्ञान दे. माझ्या ठिकाणचे जे षडविकार आहे हे ते संपू दे. आई हे भगवती, मी तुला साकडं घालते, मागणं मागते. काय तुझ्या ठिकाणी तुला रोडगा वाहते हवं तर, पण मला हे दे. वाईल तुला सासू माझी लय जाच करते, लय सासूरवास करते. ती एकदाची खपू दे, तिचं एकदा निर्धारण होऊ दे, म्हणजे मी तुला काय करते रोडगा वाहते. माझी जी जाव आहे ना
नंदेचं जे कार्ट आहे ना लय किरकिर करतं, त्याला एकदाची खरोच होऊ दे. त्याला खरोच झाली का माझ्या पाठीमागचे काय होईल, नंदेचा नाच कमी होऊन जाईल. ही जी जाव आहे ना ही सुद्धा सारखी माझं उन्हत उन्हत काढत राहते बा. या नंदेचं एकदा, नंदेच्या नवऱ्याचं एकदा निधन होऊ दे. जाव माझी फडफड बोलते, तिला भवानी रोडगावाई तुला, रोडगावाई मला भवानी रोडगावाई तुला, रोडगावाई मला भवानी रोडगावाई तुला. या जावेचा सुद्धा फैसला करून टाक. उरलं कोण घरात आता? ओय मावल्यांनो, घरात कोण उरलं आता? एकच उरला. एका जनार्दनी सगळ्याची जाऊ दे, एका जनार्दनी तू म्हणाल ताई सगळेच मरू दे म्हणता, एकटीच राहू दे म्हणता. ऐका, हे जसं बाह्य कुटुंब आहे ना, सासू सासरा दीर ननंद जाव हे सर्व नवरा वगैरे, तसं आंतरिक कुटुंब आहे. मी बाहेरच्या कुटुंबाबद्दल अजिबात बोलणार नाही. नाथ महाराज तर बिलकुलच बोलत नाही. ते आतल्या कुटुंबाबद्दल बोलतात. आणि आईकडे हेच मागतात, हे आई भगवती काय कर, जाव सासरा. सासरा म्हणजे कोण? दंब सासरा सांडी न कुपात्रा. हा जो दंब नावाचा सासरा आहे ना, हा गावी गेलाय, हा तिकडच खपू दे. जाव जे आहे, आशा मनीषा तृष्णा या जावा ज्या आहेत, यांचं निर्दलन होऊ दे. नंदेचं कार्ट आहे कोणतं? अज्ञान रूपी कार्ट. याला खरूच होऊ दे. एकदा ते गेलं की मग ज्ञान येईल. ज्ञानाची प्राप्ती झाली की मोकळी होईल. आता उरला सुरला कोण? नवरा राहिला ना बा. नाथ महाराज म्हणतात तो सुद्धा जाऊ दे. मग नवरा म्हणजे इथे कोण? तर अहंकार रूपी. हा अहंकार रूपी नवऱ्याचं निर्दलन होऊ दे. तो एकदाचा गेला की मग एकटेच राहू दे. मला हे नवरात्र करायचे, आपल्याला हे नवरात्र करायचे. हे षडविकार आपल्याला घालवायचे आहे. षडविकार हे घालवले की मी लगेचच दसरा येतो. दसरा नाम आनंद बर का. या दशहरा, दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरण करणारा. मग त्याचा आपण ते दसऱ्याच्या दिवशी उगीच रावणाला जाळून टाकतो. बर, घेणं देण्याचं, आनंद महाराज म्हणतात घेणं देण्याचं रावणाला जाळतो. अरे हे जे षडविकार आहेत ना, हे रावणापेक्षाही अत्यंत कठीण आहे. आधी हे जाळा, हे जाळले की मी दशरनाम आनंद त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. नाथ महाराज वर्णन करून सांगतात, बेदरहित वारीची जाईन नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा पोटी मागेन. हे मागणं आपल्याला मागायचंय. कशाचं? आपल्याला ज्ञान प्राप्ती भगवंताकडून मागायचे. मला ज्ञान झालं पाहिजे, मला ज्ञान व्हावं, हे भगवंताकडे एक अपेक्षा, एक मागणं मागण्याचे. पोटी मागेन ज्ञान पुत्रा, ज्ञान रूपी पुत्र मला प्राप्त होऊ दे. धरीन सद्भाव. सद्भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे बर का, बर का. हा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. भला दुर्जन असला तरी त्याच्या ठिकाणी सद्भाव आहे बर का. मौली ज्ञानोबा म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. पुढे म्हटलंय, तया सत्कर्मी रती वाढ. दुर्जन जरी असला, खळ जरी असला
त्याच्या ठिकाणची जी व्यंकटे जरी असली आणि तो कसाही जरी असला तरी सत्कर्मी रती वाढो. म्हणजे या म्हणण्यामध्ये माऊलींना असं सांगायचंय की आधी सत्कर्माच्या ठिकाणी तो आहेच. किती नाही म्हणू दे, किती दुर्जन असू दे, पण त्याच्या ठिकाणी रती आहेच आहे, आवड आहेच आहे. पण खळपणा जाऊन ती रती वाढीस लागो. आणि म्हणून भगवंताकडे काय मागणं मागायचंय की हा जो सद्भाव आहे ना, हा सद्भाव आमचा वाढीस लागू दे आणि हा अंतरात्मा, हा मित्र आपलासा होऊ दे, असं भगवंताकडे मागणं मागायचंय. धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंभ सासरा सांडीन कुपात्रा. खूप चिंतनीय अभंग आहे. पुढे म्हटलंय की पूर्ण बोधाची भरीन परडी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी. पुढं मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी. आता साजनी झाले मिनी संग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. काम क्रोध हे झोडियेले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग. नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये असं म्हणता बर का. हा सर्वांनी अशा पद्धतीचा काळे महाराज जोगवा मागून आणला. हा सर्व जोगवा मागून आणला आणि तो आणल्यानंतर त्या आई भगवतीच्या पुढे मांडला. अभंगाचं शेवटचं चरण. ऐसा जोगवा मागून
हात वर करायचे सर्वांनी. म्हणजे मला इथून सर्वजण दिसतात, पार त्या पलीकडच्या कोपऱ्यावर दिसले बसलेले त्या ओट्यावर वगैरे सगळे. हा तुम्ही अजून नाही केले ओटेले, हा केले का? सगळ्यांनी हात वर करायचे. राहू द्या असे. मनोरमाताई चिंतामण देशमुख यांनी इकडे सरलाताई शिवाजीराव बोरस्ते आणि मंगलाताई शशिकांत वाघ यांनी इकडे स्टेजवर यायचं आहे. विठोबा